आजच्या दिवसाची छान सुरुवात ऑलरेडी झालेलीच आहे. मुलाला टिफिन करून देऊन त्याला शाळेत सोडलं आहे. थोडासा ब्रेकफास्ट झालेला आहे माझा आणि आता पुन्हा लॉग इन करायला मी तयार आहे. लॉग इन करायला तयार आहे म्हटल्यावर ही स्क्रीन आपोआप चालू झाली आणि जस्ट लॉग इन करते विथ माय फिंगरप्रिंट्स. लॉग इन करायला घेतल्यावर परत भूक लागली म्हणून एक संत्रं घेतलं आहे. चुटक्या वाजवून बघतोय संत्रं सोडलं जातं का. अरेच्या बाकीच्यांच्या चुटक्या वाजवून संत्री किंवा त्यांची फळं सोडली जातात, कापली जातात, चिरली जातात किंवा चुटकी हे फळ काही चुटकी वाजवून सोडलं जाणार नाही लक्षात आल्यावर मी लगेच हाताने सोलायला घेतलेलं आहे. सोलता वेळ जातो यार. लोकांची कसे चुटकी वाजवल्यावर कामं होतात काही कळतच नाही. पण ह्यात खूप मेहनत आहे. कष्टाविना फळ नाही म्हणतात, पण ह्या फळालाच लई कष्ट लागतं आहे. केवढं कष्ट करायचं एक संत्रं सोलण्यासाठी. अरे बाबा लवकर संपू दे. ह्याची साल पण फारच कडक झालेली आहे आणि ह्या कडक सालीच्या संत्र्याला सोलण्यासाठी मी माझा फोन ऑलरेडी 2 वेळा पाडलेला आहे. नशिबाने त्या फोनला काही झालेलं नाही तर पहिल्या आणि दुसऱ्या व्हिडिओतच नवीन फोन घेण्याची वेळ यावी माझ्यावर. असं काही न घडलेलंच बरं. बहुतेक हे संत्र सोलून झालेलं आहे असं मी मानते, स्वतःच मानते, कारण ह्याच्या बारीक साली अजून फार तशाच त्रास देत आहेत. लवकर निघतच नाही आहे. अरे थोडंसंच राहिलेलं आहे. हां होतं चाला. आता लवकरच हे गोड संत्रं खायला मिळेल अशी आशा धरते. गोडच असावं, कारण एवढं कष्ट केले आहेत आणि कोणीतरी म्हटलंच आहे शिवाय कष्टाचे फळ नेहमी गोडच असते. बघूयात या कष्टाचं फळ कसं आहे, गोड आहे का आंबट आहे का तुरट आहे. अरे परत फोन पडला. फोन सेट करून आता ह्याच्या साली काढून झालेले आहेत. आता ह्याच्या बारीक तंतू आहेत ते बाजूला काढून थोड्या परत फोन. या फोनने काय आज पडण्याचं मनावरच घेतलेलं आहे. सगळ्या साली काढून झाल्या फायनली. आता ह्याच्या बारीक पोळी वेगळ्या करून घेते म्हणजे खायला पटापटा सोपं जाईल. इथं काम पण राहिलं आहे तसंच. इथं लॅपटॉपला चार्जिंग करून ठेवलेली आहे. होतंय संपत आल्या पोळी होऊन. आत्ता फक्त अर्ध्या संत्र्याच्या पोळी करून झालेल्या आहेत. एक फळ खाण्यासाठी एवढी मेहनत करावी लागते असं वाटतं जणू आपण अश्मयुगातच आहे. लवकर सोललंच जात नाही आहे. अश्मयुगातल्या माणसाने आतापर्यंत शिकार करून कंदमुळं खाऊन तो झोपूनही गेला असता. दुपारची वामकक्षही त्याची झाली असती. फायनली झालेलं आहे. या संत्र्याच्या पोळी वेगळ्या झालेल्या आहेत. चुटकी मारून काही झालं नाही. हातानेच कष्ट करावे लागले. कष्ट करून पोळी अशा ह्या संत्र्याच्या पोळी करून फायनली झालेले आहेत. आता खाऊन बघते. एवढं कष्ट करून मेहनत करून हे संत्रं सोडलं आहे. गोड आहे का आंबट आहे काय माहिती. असं म्हणतात कष्टाचं फळ नेहमी गोड असतं. बघूया ह्या फळाची काय कथा आहे ती. फार आंबट आहे. अक्षरशः चायनीज लोकांच्या डोळ्यांसारखे डोळे झाले आहेत माझे. व्हिडिओला मला स्विच करता येत नाही आहे. आता दाखवलं असतं पटकन. इतकं आंबट आहे. जाऊ दे, पण कष्ट करून सोडले त्यामुळे आणि एक फोड खाण्याची तयारी ठेवते मी. आंबटच्या आहेत तर बी चावल्यामुळे कडूही लागली. चावलेली बी कडू जार. चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ. तोपर्यंत हे सोललेले कष्टाचं फळ खाऊन तरी घेते. बाय.